बदल. 6 महिन्यात त्याचा मला फोन आला, माऊली आता घरात शांतीच शांती आहे. मी बोललो काय केला? तुमचाच उपाय. बायकोच बदलली. मी असे उपाय देत असतो बरं का. त्यामुळे माझ्या पायापडाला याल तर 100 रुपये असतील तरच या, नाही यावं नका. आणि जर 1000 रुपये दिलं पायच कापून घे. मला सांगा माझ्या मंडळ माल श्रेष्ठ आहे का गंठन श्रेष्ठ आहे? काय श्रेष्ठ आहे? माल. आता एक काम करा, माझी माल तुम्हाला घ्या, तुमची गंठन मला द्या. का आता विनोदी कीर्तन झालेलं आहे. काय बोलतात माल श्रेष्ठ आहे? अरे गंठन श्रेष्ठ आहे. मला सांगा इकली तर काय किमतीची जास्त आहे, गंठन का माल? माल श्रेष्ठ काय आहे? माल जर गळ्यात असेल तर हजारो गंठन घेण्याची सद्बुद्धी पुरुषाच्या मनगटात येते, म्हणून माल श्रेष्ठ आहे. माझ्याकडे सोना नाही, पैसे देत नाही तेवढी बाबा. म्हणून मी आता यांना सांगितलं पैसे व्यवस्थित द्याल तर मी पुढच्या वर्षी येईन, नाही तर नाही येणार. ते मला बोलले गावकऱ्यांना कीर्तन आवडला तर तुम्हाला 4 पट पैसे देणार. मी म्हटलं असा गाव असेल तर मी त्याचा उभरा होता ना का. छान वाटलं. आता ऐका, अभंगच ऐका. अभंग अवघड दिसतो, अवघड नाही आहे. अभंगात भाव फार वेगळा आहे, पण मी आता 5-7 मिनिटामध्ये त्या अभंगाचा भाव सांगतो. आपल्याला अभंग पण म्हणायचे, ऊन जास्त पडलाय आणि बोलता बोलता मला वेळ कधी झाला ते कळलं नाही. याचा अर्थ पुढच्या वर्षी माझा काल्याला कीर्तन ठेवू नका अशातला भाग नाही. कळला? हे एवढं मी सांगितलं ना, त्याच्यात काठ्याकूट नव्हती. तुम्हाला पटलं नसेल तर बसलेली लोक आहेत ना, त्याला कोणाला विचारा आजचं कीर्तन कसं झालं, तर ते बसलेले सांगतील आम्ही आयुष्यभर कीर्तन ऐकले पण असा कृष्ण आम्ही ऐकला नव्हता. खरी गोष्ट खोटी गोष्ट? खरी गोष्ट. तुम्ही कसा कृष्ण ऐकला होता? मुली पाण्याला गेल्या, त्या आंघोळ करत होत्या, कृष्ण आला, कपडे पळवले, कदंबाच्या झाडावर टाकले. आणि एवढा मूर्ख होता का कृष्ण? त्या तरुण मुली अंग प्रदर्शन करतात. कुठं? तळ्याच्या काठी. तळा कुठं आहे? गावाच्या बाहेर. तिथे रस्ता आहे, तिथं त्या मुली आंघोळ करतायत. कृष्ण त्यांना सांगतो आहे, अरे तुमचं वय झालंय 8वी 9वी 10वी. आज 8वीच्या मुलीला शाळेमध्ये पुस्तकाच्या बरोबर आपल्याला प्यार द्यावा लागते एमसीचा. ही किती मोठी शोकांतिका आत्ताची.